स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। त्यामुळे जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नीट बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो आज आपण जो काही व्हिडिओ तयार केलेला आहे त्यासाठी तुम्हाला जे मटेरियल लागणार आहे याची सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसंच आपण जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्ही डायरेक्टली अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करू शकता। तर लवकरात लवकर इम्पोर्ट करून घ्या। तर नंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जर अलाइट मोशन ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आणि ते वरती अलाइट मोशन ॲप पिन केलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। नंतर सिम्पली आपलं नेट बंद करून घ्यायचं आणि अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। पुन्हा सिम्पली आपल्याला इथे प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तुम्ही जे काही बीट मार्क इथं ओपन केलेलं आहे इम्पोर्ट केलेलं आहे तुम्हाला इथं अशा प्रकारे बघायला मिळेल। ते सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या लेयर्स आणि सॉन्ग बघायला मिळेल। तर आपल्याला ग्रुप 1 नावाची एक लेयर मिळेल, त्या लेयरला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर ते लेयर्स ओपन होऊन जातील। इथं आपल्याला 3 नंबरला खाली एक लेयर बघायला मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला कलर अँड फिल नावाच्या ऑप्शनला क्लिक करून इथे 4 ऑप्शन मिळतील, यापैकी या खालच्या बटनला क्लिक करून त्याच्या खाली इथं क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर ती गॅलरी ओपन होऊन जाईल। तर आपण डेमोसाठी हे इमेजेस घेतलेले आहेत, तुम्हाला तुमचं कोणताही तुम्ही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। सिम्पली आपल्याला इमेज सिलेक्ट करून इथे काय करायचं आहे, ॲडवरती क्लिक करून अशा प्रकारे इथे इमेज ॲड होऊन जाईल। तुम्ही इथे इमेज अशाही प्रकारे इथे ॲडजस्ट करू शकता। सिम्पली काय करायचं, तुम्ही बॅक निघायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता जे आपण इमेज ॲड केलं आहे तेच इमेज सिम्पली आपल्याला पुन्हा ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला हे इमेज इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे, म्हणजे याची आपल्याला लेंथ वाढवून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं आहे, इफेक्टला क्लिक करून ॲड इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला सर्च ऑप्शन क्लिक करून सॅच्युरेशन सर्च करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ATU सर्च करून सॅच्युरेशन व्हायब्रन्स इफेक्ट मिळून जाईल। अशा प्रकारे इथे स्टँडर्ड सेटिंगला ॲड करून सॅच्युरेशन जे काय ते आपल्याला इथं अशा प्रकारे 100 - 100पर्यंत करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला पुन्हा इमेजला क्लिक करून ब्लेंडिंगला क्लिक करायचं आहे। याची ब्लेंडिंग आपल्याला इथं 30% अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इथं हे जे काय आपलं इमेज आहे ते खाली अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। तर आपले जे काही ग्रुप्स आहेत ते सगळ्यांच्या इथं मागं घेऊन यायचं, अशा प्रकारे आपलं इंटरफेस दिसून येईल। आपल्याला पुन्हा पुढच्या बीटला सेम प्रोसेस करायचं आहे। ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करून कलर अँड फिलला येऊन पुन्हा कलर अँड फिल 4 ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि पुढचं आपल्याला जे काही इमेज आहे ते सिलेक्ट करून अशा प्रकारे इथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे। इथे इमेज ॲड होऊन जाईल। त्याची ॲडजस्टमेंट आपल्याला अशा प्रकारे इथं करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक निघून आपल्याला त्या बीटवरती यायचं आहे। आपल्याला 2 नंबरच्या बीटला पुन्हा काय करायचं, आता जे आपण इमेज ॲड केलं आहे तेच पुन्हा आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इमेज ॲड करून घेऊया। तर हे तुम्हाला मी ॲड करून दाखवतो, बाकीचे इमेज तुम्ही ॲड करून घेण्यात आपल्या व्हिडिओची लेंथ जी काय इथे जास्त वाढून जाईल। अशा प्रकारे इमेज ॲड करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत अशी ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा इफेक्टला क्लिक करून ॲड इफेक्टला क्लिक करायचं आहे। आता प्रत्येक वेळी तुम्हाला इफेक्ट सर्च करायची गरज नाही, तुम्ही जे मग अशी इफेक्ट सर्च केलेलं आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल। तो सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे। पुन्हा सॅच्युरेशनला क्लिक करून याची आपल्याला सॅच्युरेशन -100पर्यंत करून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा इमेजला क्लिक करून ब्लेंडिंगला क्लिक करून 30% ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे इमेजेचं समोर लॉंग प्रेस करायचं आणि बॅकग्राऊंडला घेऊन यायचं। अशा प्रकारे इथे बघू शकता। बाकीचे इमेजेस तुम्ही ॲड करून घ्या, तोपर्यंत आपला व्हिडिओ स्किप करूया। तर इथं आपण सगळे इमेज इथं बघू शकता ॲड करून त्याची ॲडजस्टमेंट आपण इथं करून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता, तुम्ही अशा प्रकारे इथं करून घ्या। तर आपल्याला परत काय करायचं आहे, पुढे यायचं आहे, 17-19 सेकंदाच्या बीटला यायचं आहे। इथं आपल्याला एक लेअर बघायला मिळेल। आपल्याला काय करायचं, सिम्पली त्या बीटला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपल्याला पुढची इमेजेस आपली इथं ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे। नंतर या ऑप्शनला क्लिक करून म्हणजे ॲरोवर क्लिक करायचं, पुढच्या बीटला असेल यायचं आहे। जर इमेजचा पार्ट एक्स्ट्रा असेल तर आपल्याला अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे। पण त्याच बीटवरती येऊन आपल्याला सिम्पली पुढच्या इमेजला क्लिक करून म्हणजे पुढचं इमेज आपल्याला इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तर आपण इथं प्रत्येक बीटवरती आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। असे आपण इमेजेस ॲड करून घेऊया। आपल्याला एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं, जर इमेजचा पार्ट कमी असेल तर आपल्याला इथं इमेजच्या पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण करून घेऊया। तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला नेहमीच मिळत राहतील। तर अशा प्रकारे आपण इथे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आपल्याला काय करायचं, पुन्हा सिम्पली 17-19 सेकंदाच्या बीटला यायचं आहे। पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं, तर आपण जे तुम्हाला काय मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला इंक इफेक्ट नावाचा एक व्हिडिओ बघायला मिळेल। तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे।
तर याची लेंथ आपल्याला एक्स्ट्रा असेल तो एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. पुन्हा काय करायचं आहे, ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला खाली लाईटन नावाचं ऑप्शन मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 1 नंबरला स्क्रीन नावाचं ऑप्शन मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथे इफेक्ट होऊन जाईल. तर पुन्हा काय करायचं, सिम्पली त्या इफेक्टला क्लिक करून लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला हीच लेअर पुढच्या बीटला येऊन अशा प्रकारे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. याचा हे एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला हे लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला हे लेअर पेस्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे इथे पेस्ट होऊन जाईल. परत काय करायचं, आपली जी काय खाली लेअर होती त्या लेअर समोर यायचं आहे. अशा प्रकारे समोर लॉंग प्रेस करून आपल्याला हे लेअर इथे वरती घेऊन यायचं आहे. इफेक्टच्या खाली आणि इमेजेसच्या वरती आपल्याला अशा प्रकारे लेअर घेऊन यायचं आहे. तर इथे PNG आपल्याला दिसून येईल. सिम्पली काय करायचं, बॅक निघायचं, आपल्याला ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर आपला ते व्हिडिओ एडिट झालेला आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं, व्हिडिओ सिलेक्ट करून एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचं, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.